कंप्लीट केली गेली आणि या स्पर्धेला एका धावेनं सुरुवात करत असताना राकेश यांच्या बॅटमधून आलेली ही पहिली धाव आपण पाहिली ती सैशा 11 खारपाडा या संघासाठी. पॉवर प्लेचं पहिले षटक असल्या कारणानं दोन फिल्डर आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने आता प्रत्येक वेळी श्री धायरेश्वर डोलवी ए या संघाला फिल्डिंगमध्ये वारंवार मात्र बदल करावा लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं ही ओपनिंग पेअर आपण खेळताना दिसणार आहे ती सैशा 11 खारपाडा संघाची. आता मात्र जे ऑफ स्ट्राईक होते ते ऑन स्ट्राईक आपण पाहतोय श्रेयश यांना त्यांच्यासाठी ओव्हर द विकेट. दुसरा बॉल प्रसाद पाटील स्लोवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि त्यानंतर बॉल विकेट किपर यांच्या दस्तानामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलनं या बॉलची सांगता केली ती प्रसाद पाटील यांनी. बराचसा अनुभव आहे बराचसा पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज लागली आणि सिल्वर डकचा शिकार होऊन श्रेयश बॅक टू द डग आउट. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेचा फायदा उठवण्यासाठी श्रेयशांना मैदानामध्ये पाठवलं होतं परंतु शून्याचा चष्मा घालून मात्र श्रेयश मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर अनिरुद्ध मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. अनिरुद्ध आले. श्रेयश ज्या आशेनं मैदानामध्ये उतरले होते त्या अपेक्षा मात्र पूर्ण करू शकले नाही. परिणामी श्रेयश मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. प्रसाद यांनी मात्र आपल्या अनुभवाचा फायदा उठवत पहिली विकेट आपल्या संघासाठी गरज होती ही कोंडी फोडायची आणि ती कोंडी अखेरीस फोडली गेली आणि पहिली विकेट टीम श्री धायरेश्वर डोलवी ए या संघासाठी कमावत असताना बॅटर अनिरुद्ध मैदानामध्ये दाखल झाले. 3 ॲट नंबर 3 हार्ड हिटर बॅटर अनिरुद्ध. स्क्वेअर कट करायचा होता शरीरापासून बराचसा दूर फेकलेला हा बॉल आपण पाहिला प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 4 बॉल झालेत आणि फक्त पहिल्या बॉलवरती आलेली ती एक धाव आपण पाहिली गेली. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी जाणले जातात आणि तशाच पद्धतीचं काहीसं कार्य टीम डोलवी संघासाठी करत असताना मात्र लॉंग ऑफला आतमध्ये घेतलं गेलंय आणि तदनंतर मिडॉनला मात्र लॉंग ऑनमध्ये आणलं गेलंय. यावेळी क्लीन बॉल घुसून मारायचा होता परंतु तदनंतर पाहायला गेला तर लाकूडतोड गोलंदाजी करत असताना त्रिफला उद्ध्वस्त केला आणि अखेरीस दुसरा झटका देखील दिला गेला आहे सैशा 11 खारपाडा संघाला. अनिरुद्ध देखील शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. पहिल्या षटकात मी पहिलंच म्हटलं होतं की प्रसाद पाटील JSW लेदर क्रिकेटसाठी बराचसा वर्ष खेळत आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा देखील थोडाच अनुभव आहे आणि डोलवी गावासाठी ग्रामीण क्रिकेट देखील बराचसा वर्ष खेळत आहेत आणि तोच अनुभव घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये आज पहिलं षटक डिलिव्हर करत असताना पहिल्या षटकात जवळजवळ पाहायला गेला तर पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकासाठी फलंदाज जर पाहायला गेला तर जास्तीत जास्त धावा बनवण्याची संधी असते परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेवढ्याच विकेट जाण्याची देखील बॅटर संदीप घरत मैदानामध्ये दाखल झालेत. हार्ड हिटर बॅटर संदीप यांना आता मैदानाच्या आतमध्ये आता राकेश यांच्या सोबत पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. ही पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी खऱ्या अर्थानं श्रेयश आणि राकेश मैदानाच्या आतमध्ये आले होते. राकेश यांच्या बॅटमधून पहिली धाव आल्यानंतर श्रेयश एक बॉल खेळली डॉट बॉल आले दुसऱ्या बॉलवरती आउट झाले. 2 बॉल खेळून मैदानाच्या बाहेर आले आणि आता शेवटचा बॉल असणार आहे तर संदीप घरत यांच्यासाठी शेवटचा बॉल असणार आहे. संदीप घरत यांच्यासाठी डिफेन्सिव्ह पद्धतीनं हे बॉल खेळून काढणं गरजेचं असणार आहे कारण पहिल्या षटकात जर पाहायला गेला तर विकेट कीपर आपण पाहतो चांगली सुरुवात झाल्यानंतर जर पाहायला
पाहायला गेला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक धाव लागली आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर देखील जाताना आपण पाहिले. ते टीम साईशा 11 खारपाडा या संघाच्या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं गेले. इकॉनॉमिकल षटक टाकलं गेलं आणि या षटकामध्ये फक्त धाव खर्च केली ती 1. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात आता कोणता गोलंदाज वापरला जातोय. श्री धारेश्वर डोलवी या संघाच्या माध्यमातून नगर परिषद एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील गोलंदाज. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती आपण लाईव्ह पाहू शकताय. या चॅनलला सबस्क्राईब करा. या स्पर्धेचं संपूर्ण नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकात गोलंदाज इन्व्हाइट केला जाते कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. दुर्वेश युवा गोलंदाज आणि आज युवा गोलंदाज श्री धारेश्वर डोलवी संघासाठी गोलंदाजी करताना दिसणार आहेत. पहिल्या षटकामध्ये आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहिलं गेलं ते प्रसाद पाटील यांना जिथे धावा खर्च केल्या फक्त 1 आणि अतिमहत्वाच्या 2 विकेट. राकेश पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल फेस केला होता. 1 धाव आपल्या संघासाठी कंप्लीट केली होती आणि दुसऱ्या षटकात आता दुर्वेश यांचा सामना करताना दिसतील. दुर्वेश आलेत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉल वरती जर पाहायला गेला तर मिस टायमिंग शॉट होता परंतु वेस्ट हाईटच्या वर असलेला बॉल हा नो बॉल आलाय आणि नो बॉल वरती राकेश यांनी मारण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु बॉलला एलिव्हेशन देऊ शकले नाही. परिणामी बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉल फील्ड केला गेला आणि या बॉलवरती आलेली नो बॉल प्लस 1 अशा 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर कार्ड आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर उधारताना दिसेल. 3 धावांवरती साईशा 11 खारपाडा या संघासाठी फ्री हिट असणारा. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट आणि संदीप घरत ऑन स्ट्राईक असणार आहेत. फ्री हिटचा फायदा उठवावा लागणार आहे खारपाडा संघाला जर मोमेंटम प्राप्त करायचा असेल. गेलेल्या विकेटची भर काढण्यासाठी हा आलेला बॉल फायदा उठवायचा होता. स्लोवर बॉल आपल्या बोटाची जादू दाखवत असताना दुर्वेशनं बोट फिरवली गेली. स्लोवर पद्धतीने हा बॉल हाताळला गेला. सकाळचं सत्र असल्या कारणानं सकाळच्या सत्रामध्ये या मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त बॉल मैदानाच्या बाहेर जाताना दिसत नाही आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार येईलच याची खात्री नाही. सिंगल डबलनं देखील आपल्या संघासाठी धावा जमा करू शकताय. दुर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा पाहतोय. ती वेगानं टाकलेला हा आपण बॉल पाहिला. यावेळी आउटस्विंग पाहायला मिळाली ती दुर्वेश यांच्या माध्यमातून. दुर्वेशवरती दाखवलेला विश्वास पहिल्या बॉलवरती जरूर नो बॉल आला परंतु दुसऱ्या बॉलवरती असलेला फ्री हिट तदनंतरचा डॉट बॉल आपण पाहतोय. दुर्वेश यांनी चांगल्या पद्धतीने आता कमबॅक देखील करताना आपण पाहतोय. पहिला नो बॉल पडल्यानंतर कुठेतरी दडपण वाटत होतं की दुर्वेश यांच्यावरती आहे परंतु तसं झालं नाही. दुर्वेश पुन्हा एकदा कमबॅक करत असताना लागोपाठचे 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा तिसरा लागोपाठचा तिसरा डॉट बॉल फेकला जातोय. लागोपाठचा हा तिसरा डॉट बॉल आलाय संदीप घरत यांच्यासाठी. धावफलकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 1.3 षटक संपलेत आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या 3 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात साईशा 11 खारपाडा हा संघ. पुढचा बॉल दुर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. समोर आहेत संदीप घरत. पुढे सरसावलेत. ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक सुनील आहेत. डीपमधून आले तर दोर 1 धाव कंप्लीट केली गेली आणि संदीप घरत यांच्या नावावर देखील ही एका धावेची नोंद झाली. जिथं 4 बॉल दुसऱ्या षटकातील डिलिव्हर झालेत आणि आतापर्यंत या षटकाचा विचार करायला गेला तर 3 धावा खर्च केल्यात दुर्वेश यांनी. धावफलकावरती 4 धावा पाहतोय. ऑन स्ट्राईक आता पुन्हा एकदा राकेश. पुढचा बॉल दुर्वेश. फुल टॉस होता. फुल टॉस वरती जर पाहायला गेला तर यावेळी 1 बाउन्स परंतु व्हाट एफर्ट. बाउंड्री लाईन वरती लावलेलं सुनील पाटील यांनी सुंदरसर एफर्ट आपण पाहिला आपल्या संघासाठी. कमीत कमी जर पाहायला गेलात ना तर 2 धावा सुनील पाटील यांनी वाचवलेल्या दिसतात. शेवटपर्यंत बॉडी बॅलन्स राखला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील यांनी बॉल फेकून दिला आणि आपल्या संघासाठी या 2 धावा वाचवल्या. प्रत्येक धाव
क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते आणि वाचवलेल्या 2 धावा आपल्याला जेव्हा आपला संघ चीज करताना उतरेल तेव्हा मदतीस येताना दिसतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आणि या बॉलवरती जर पाहायला गेला तर कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आणि या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय खारपाडा संघासाठी राकेश यांच्या बॅटमधून. चीज करताना उतरेल तेव्हा मदतीस येत. हे आपण अनुभवतोय. पहिल्या षटकामध्ये जिथं प्रसाद पाटील यांनी चांगली सुरुवात केली होती, 1 धाव खर्च केली होती, 2 विकेट आपल्या संघासाठी पाहायला मिळाल्या, परंतु दुसऱ्या षटकात आलेली दुर्वेश कुठेतरी मागडे पडताना दिसली, कुठेतरी अडचणींना सामना करताना दिसते. पहिला नो बॉल फेकला होता, तदनंतर संदीप खरत यांच्यासाठी 3 बॉल डॉट टाकले होते, परंतु स्ट्राईक चेंज झाल्यानंतर मग आले राकेश. 5व्या बॉलवरती 2 धावा घेतल्या आणि शेवटचा बॉल जिथं फुलटॉस मिळाला सुनील पाटील यांच्या मस्तकाच्या वरून मात्र ते बॉल कॉर्नरच्या क्षेत्रात 6 धावांसाठी पाठवला आणि जिथं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता उर्वरित 2 षटकांचा खेळ या पहिल्या सत्रातील शिल्लक असणार आहे आणि आता कुठंतरी साई शैलवन खारपाडा हा संघ आपल्या संघासाठी धावा मात्र जमा करताना पाहतोय. 12 धावा झाल्यात, 2 विकेट मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलेत. रवी पाटील स्लोवर बॉल, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. रवी पाटील मैदानात दाखल झालेत. राईट मोर द विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहेत. फारसे कमी गोलंदाज आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे स्पिन गोलंदाजी करतात आणि त्यापैकी एक गोलंदाज आपण रवी पाटील यांना पाहतोय. आपल्या स्पिन आणि या फिरकीनं समोरील फलंदाजांना मात्र आपल्या फिरकीमध्ये पूर्णपणे बांधून ठेवतो असा रवी पाटील मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहतोय. राईट मोर द विकेट. कॉमेंट बॉक्स एंड कडून समोर आहेत संदीप गरत. लेग ब्रेक मी पहिलंच म्हटलं होतं. रवी पाटील यांची फिरकी खऱ्या अर्थानं फलंदाजांची मात्र फिरकी घेताना दिसते. पहिलाच बॉल डॉट फेकलाय संदीप यांच्यासाठी. पुढचा बॉल स्लोवर पाहायला मिळाला. गुगली टाईपनं फेकलेला हा बॉल आपण पाहतोय. मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु स्लोवर बॉल असल्या कारण बॉल बॉडी लाईन वरती आला आणि या जर बॉल पाहायला गेला तर आलेली ही एकेरी धाव आपण पाहतोय टीम खारपाडा या संघासाठी. धावसंख्येत 1 बदल धावसंख्या आतापर्यंत पाहतोय. इथं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 2 बॉल डिलिव्हर झालेत आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. साई शैलवन खारपाडा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आतापर्यंत घेतलेला निर्णय योग्य साबित करत असताना डोलवी संघाचे गोलंदाज यावेळी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. राकेश यांचं जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं आता खारपाडा संघासाठी गरजेचं असणार आहे कारण राकेश यांच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने धावा आतापर्यंत आपण पाहायला गेल्यात. जर पाहायला गेला तर राकेश 5 बॉल आणि आतापर्यंत 10 धावांवरती टीम खारपाडा संघासाठी खेळ करताना आपण पाहतोय. जेवढे बॉल राकेश खारपाडा संघासाठी खेळतील तेवढ्या धावा खारपाडा संघ आपल्या संघासाठी स्कोरबोर्डवरती लावताना दिसेल. पुढचा बॉल रवी. यावेळी सुंदर स्क्वेअर कट करत असताना आपण पाहतोय. बॉल पाहतोय डीप कव्हर मध्ये विक्रम माली आहेत. 1च धाव. क्विक थ्रो आपल्याला विक्रम माली यांच्या बॅट हातातून पाहायला मिळाला. टुवर्ड्स द बॉलर एंड तोपर्यंत 1च धाव कंप्लीट केली गेली आणि 1 धावेनं स्कोर कार्ड वधारताना दिसते. धावसंख्येत 1 बदल. यावेळी पाहायला गेला तर हा देखील बॉल डॉट येतोय. गोलंदाजी करताना आपण पाहतोय रवी पाटील. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात गोलंदाजी आपण करत असताना प्रसाद पाटील यांना आपण पाहिलं. दुसऱ्या षटकात दुर्वेश 11 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकात पुन्हा एकदा आपल्या संघाची कमबॅक करणारी गोलंदाजी रवी पाटील यांची पाहतोय डोलवी ए संघासाठी. टॉपेज झाला आणि संदीप घरत देखील मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आज जर पाहायला गेलात ना 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 विकेटच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात आली 1 धाव, दुसऱ्या षटकात आली 11 धावा. तिने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 विकेट मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिला श्रेयश, अनिरुद्ध आणि आता संदीप घरत मैदानाच्या बाहेर येताना दिसतील आणि धावफलकावरती धावा पाहतोय 14 धावा.
बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. नेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु शेवटचं षटक असणार आहे. हितेश पाटील बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना दिसणार आहेत. हितेश पाटील, कॅमेरामॅनला देखील विनंती असणार आहे की हितेश पाटील वरती आपण गोलंदाजावरती फोकस करायचा आहे. वेगवेगळ्या नावांची जर्सी परिधान करण्यासाठी जाणला जातो आणि यावर्षी जर पाहायला गेला तर त्यांच्या जर्सीवरती आपण पाहू शकताय आठवण. हितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. रवी पाटील यांचे छोटे बंधू हितेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिवेगवान टाकलेला हा बॉल पाहतोय. सुनील पाटील बॉल खाली आले होते काऊ कॉर्नर रिजन मध्ये अतिवेगानं थ्रो करताना दिसतील. तोपर्यंत जर पाहायला गेला तर धोक्याची घंटा आणि अखेर ही घंटा वाजली गेली. ज्या विकेटनं मैदानावरती राहणं गरजेचं होतं. देखील माहित होतं की आपल्या संघाच्या धावा फार कमी धावफलकावरती आपण पाहतोय. आपलं मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती जास्तीत जास्त खेळणं गरजेचं होतं. त्यासाठी हा बॉल 2 धावांसाठी फेकला होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये असलेलं सुनील पाटील यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रॉकेट थ्रो आपण पाहायला गेला आणि तिथे राजेश पाटील यांनी कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि अखेरीस जर पाहायला गेला तर फलंदाज राकेश मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. राकेश जर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त बॉल खेळताना दिसले असते तर एखादा षटकार चौकार जरी आला असता, 24-25 धावा जरी झाल्या तरी या मैदानावरती सकाळच्या सत्रात डिफेंडेबल आपण बोलू शकतोय. फायटिंग टोटल होऊ शकते. त्यासाठी कमीत कमी आता इथून 15 धावा झालेल्या आहेत. इथून कमीत कमी 8 ते 10 धावा म्हणजे 24-25 धावा जरी आल्या तरी मैदानामध्ये साई शैलवण खारपाडा हा संघ फाईट करताना दिसेल डोलवी संघाच्या समोर. नवीन बॅटर जयेश आलित शेवटच्या षटकात हलक्या हातानं बॉल खिलून काढलाय. कव्हरच्या क्षेत्रात प्रसाद पाटील आहेत. 1 धाव कंप्लीट. एका धावेने जयेश देखील आपल्या इनिंगला सुरुवात करत असताना, परंतु आता सिंगल डबल नि जास्तीत जास्त आपल्या धावा स्कोरबोर्डवरती येताना दिसणार नाही. त्यासाठी एखादा मोठा फटका जरी येतोय तरी मोमेंटम खारपाडा संघासाठी येताना दिसेल. समीर लॉफ्ट केलाय. मच्छिंद्र धावतायत. प्रयत्न केलेत परंतु मच्छिंद्र यांचे प्रयत्न अपुरे पडताना दिसतील आणि समीर पहिलाच बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला 4 धावांसाठी. बॉल आतापर्यंत झालेत संघासाठी. या पहिल्या सत्रातील एखादा मोठा फटका आणखी येतोय. फायटिंग टोटल बोलू शकतोय साई शैलेवर खारपाडा या संघासाठी. कारण जिथं पाहायला गेला तर पूर्णपणे थांबून ठेवलं होतं. प्रसाद पाटील असतील, रवी पाटील असतील, या 2 गोलंदाजांनी खारपाडा संघासाठी. आता कुठेतरी धावा येताना दिसतात. समीर पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल मच्छिंद्र पाटील होते. चूक झाली त्यांच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. शेवटच्या 2 बॉलचा विचार करायला गेलात ना तर 6 धावा समीर यांनी आपल्या खारपाडा संघासाठी कंट्रीब्यूट करताना दिसलेत. धावसंख्येत दोन्ही बदल होताना दिसेल. आता 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि उर्वरित पहिल्या सत्रातील 2 बॉल शिल्लक असणार आहेत. इथून जरी सिंगल डबल येतात 24-25 धावा फायटिंग टोटल आपण बोलू शकतोय. आता डोलवी संघाला देखील विचार करण्यास भाग पाडले गेले समीर यांनी. जसे समीर मैदानाच्या आतमध्ये आले, 2 बॉल फेस केलेत आणि 6 धावा टीम खारपाडा संघासाठी देखील जमा करताना पाहिलेत समीर यांना. पुढचा बॉल यावेळी शफल मारण्याचा प्रयत्न बॉडी लाईन वरती फॉलो केलं गेलं. बॉलच्या मेरिटमध्ये येऊन खेळणं गरजेचं होतं. जसे शफल मारण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाज देखील हितेश पाटील हुशार गोलंदाज आहेत. फॉलो केलं गेलं आणि पॅडवरती फेकलेला हा बॉल आला पाहायला मिळाला. लेग बायच्या मदतीने आलेली एकेरी धाव. अखेरीस धावसंख्येत एकनी बदल. धावसंख्या पाहतोय 23 धावा आणि शेवटचा बॉल शिल्लक.
हाफ ट्रॅकर होता, परंतु तेवढंच फंटॅस्टिक एफर्ट लावला गेला, परंतु अखेरीस बॉल सीमारेषा पार होताना दिसतोय. तोपर्यंत चेक केलं जाईल. काय फटका आपण जयेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला होता. शेवटचा बॉल होता, चेक केलं जात आहे. चेक केलं जातोय. तत्पूर्वी 23 धावा होत्या. फायटिंग टोटल आपण बोलू शकतोय. चौकार आला तर 27 होतील, षटकार आला तर 29 होतील. चार धावा 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी सुजित यांनी. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगले प्रयत्न आपण पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आली होती 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा, 12 धावा. तदनंतर रवी पाटील यांनी 2 धावा खर्च केल्या होत्या. 14 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा आणि आता 28 धाव्यांची गरज असणार आहे. येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये टीम धारेश्वर डोलवी ए संघाला प्रतिषटक जर विचार करायला गेला तर 7च्या आस्किंग रेटनं या धावा बनवायच्या आहेत त्या डोलवी ए संघाला. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय ट्रॉफी फायटर नार्वेल बेडी आणि वरद विनायक रामवाडी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचा आहे कॅप्टन. ट्रॉफी फायटर नार्वेल बेडी आणि वरद विनायक रामवाडी टॉस साठी या. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. तत्पूर्वी मैदानामध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय. पहिला सामना श्री धारेश्वर चषक 2025 आणि हे भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय आपण. पहिला सामना टॉस जिथं जिंकला होता डोलवी संघानं. एक धाडसी निर्णय घेतला होता. प्रसाद पाटील यांचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती. तदनंतर दुर्वेश 11 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा इकॉनॉमिकल षटक रवी पाटील यांचं पाहायला मिळालं. 2 धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु शेवटच्या षटकात एक्सपेन्सिव्ह आपल्याला पाहायला मिळाले ते हितेश पाटील, जिथं 13 धावा त्यांना खर्च कराव्या लागल्या आणि 27 धावा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावफलकावरती पाहतोय त्या टीम खारपाडा संघ आणि आता 28 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये टीम डोलवी संघ मैदानात उतरताना पाहतो आणि ओपनिंग पेअर मैदानामध्ये सुनील पाटील, मच्छिंद्र पाटील मैदानामध्ये येताना दिसतील. प्रतिषटक जर पाहायला गेला तर 7चा आस्किंग रेट आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्ले षटकाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न टीम डोलवी संघासाठी सुनील पाटील आणि मच्छिंद्र पाटील ही ओपनिंग पेअर करताना जरूर दिसेल. परंतु त्याच्या समोर सकाळचं सत्र असल्या कारणानं साईशा 11 खारपाडा संघाचं हे आव्हान आपण वॅगन व्हील देखील आपण पाहू शकतोय. खारपाडा संघाचं कशा पद्धतीने हे वॅगन व्हील आपण पाहिलं गेलं. समर्थ लाईव्ह इव्हेंटचं हे ब्रॉडकास्टिंग आपण पाहतोय श्री धारेश्वर चषक 2025च्या माध्यमातून. खूप सुंदर असं हे ब्रॉडकास्टिंग यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. समर्थ लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. या स्पर्धेचा प्रत्येक नोटिफिकेशनसाठी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे की आपण या वाहिनीला सबस्क्राईब करा, जेणेकरून या सर्व स्पर्धेचं आपल्याला नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती येतील आणि स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहता येते. पहिली ओपनिंग पेअर आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी इन्व्हाइट करतोय ट्रॉफी फायटर नार्वेल बेडी आणि वरद विनायक रामवाडी टॉससाठी यायचं आहे.
दुसऱ्या मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय कॅप्टन प्लीज नार्विल बेडी आणि वरद विनायक रामवाडी. चा चेस असणार आहे टीम दारेश्वर डोलवी ए संघासाठी आणि पहिल्या षटकात गोलंदाज वासुदेव देसले बॉलिंग मार्क वरती सज्ज असताना दिसणार. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी जर पाहायला गेला तर वासुदेव यांच्याकडे बरीचशी आहे आणि या अनुभवाचा आज खऱ्या अर्थानं गरज असणार आहे टीम खारपाडा संघासाठी. ऑन स्ट्राईक सुनील आपण पाहतोय, ऑफ स्ट्राईक आपण पाहतो मच्छिंद्र पाटील. पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय काव कॉर्नर रिजन मध्ये एक, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये अनिरुद्ध यांना आपण पाहतोय, त्यानंतर फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यार्क करण्याचा आपण प्रयत्न पाहिला आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला तो सुनील पाटील यांचा. कारण सुनील यांना देखील माहिती आहे पहिल्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर पुढच्या बॉलवरती आपण गोलंदाजांवरती दडपण आणू शकतोय आणि आपल्यावरती जर हे धावांचा असलेलं बर्डन झेलायचं असेल तर पहिल्या षटकात जास्तीत जास्त अटॅक करणं देखील गरजेचं असणार आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. डिफेन्सिव्ह पद्धतीने नाही तर इथं अटॅकिंग इंटेंट ना मात्र सुनील पाटील फलंदाजी करताना दिसेल. कारण सुनील पाटील यांची खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर हीच ओळख आहे अटॅक. दुसरा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज वासुदेव लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी लाऊट शाऊट आपण पाहतोय संपूर्ण टीम कडून. मी पहिलंच म्हटलं होतं की आपल्याला जर एक फायटिंग टोटल पाहिजे असेल तर 24-25 धावा येणं गरजेचं असणार आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये समीर आणि जयेश यांनी केलेली फलंदाजी 13 धावा जमा केल्या आणि 27 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या आणि 28 धावांचा हा चेस पाहतोय डोलवी संघासाठी. लागोपाठचे 2 डॉट बॉल आलेत. चांगला बॉल पाहतोय, आउटस्विंग आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं वासुदेव देसले यांचा पहिल्या षटकात गोलंदाजी आपण पाहिली होती ती प्रसाद पाटील आणि तशाच प्रकारे काहीशी गोलंदाजी पाहतोय ती वासुदेव देसले यांची टिट फॉर टॅट. तसं उत्तर आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. चला टीम वरद विनायक रामवाडी टॉस साठी यायचं आहे. टीम रामवाडी टॉस साठी या. नार्विल बेडी संघाचे कॅप्टन आहेत. टीम रामवाडी टॉस साठी या. लागोपाठचे 3 डॉट पाहिलेत वासुदेव यांचे. पुढचा बॉल सुनील यांच्यासाठी. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालंय. पूर्णपणे रीड केलं जातंय की सुनील पाटील कोणत्या फटक्यासाठी गेलेत. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेलाय कावकॉर्नर रिजन मध्ये आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत लागोपाठचे 4 डॉट बॉल पाहतोय ते सुनील पाटील यांच्यासाठी. पूर्णपणे आपल्या बॉलिंग मधील असलेला एक्सपिरियन्स आपण पाहतोय वासुदेव देसले यांचा आणि तशाच प्रकारची गोलंदाजी काहीशी पाहायला मिळाली. आता जर पाहायला गेला तर मिड ऑफ मध्ये आणले गेले आणि जे लॉंग ऑफ मध्ये होते अनिरुद्ध त्यांना लॉंग ऑन मध्ये आणले गेले. कारण शेवटचे 2 बॉल असणार आहेत. इथं जरूर प्रयत्न करताना दिसतील सुनील पाटील आणि तशाच प्रकारची गोलंदाजी काहीशी वासुदेव यांची. पुन्हा एकदा इम्पॅक्ट इन फ्रंट ऑफ दी विकेट पाहायला मिळालं. पिचिंग इन लाईन आणि विकेट देखील हिट होताना आपण पाहिली आणि तर खऱ्या अर्थानं पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये हा विक्रम वासुदेव देसले देखील करताना दिसतील. जिथं कोणत्याही प्रकारची धाव आतापर्यंत श्री धारेश्वर डोलवी ए संघाच्या स्कोरबोर्डवरती दिसत नाही आहेत आणि सुनील पाटील मैदानाच्या बाहेर देखील येताना दिसतात. 5 बॉल आणि 5
जी आपण पाहिले. शेवटचा बॉल असणार आहे. आतापर्यंत धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धाव दिसत नाही आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि प्रसाद पाटील इनेट नंबर 3 मैदानामध्ये दाखल झालेत. शेवटचा बॉल तत्पूर्वी टॉस केला जातोय. एका बाजूनं नार्विल बेडी आणि दुसऱ्या बाजूनं वरद विनायक रामवाडी. हलक्या हातानं स्टेअर केलाय. गलीमध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि अखेरीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि मॅचचं जर पाहायला गेला तर आतापर्यंत बॅलन्स मॅच आहे. जिथं पहिल्या षटकामध्ये खारपाडा संघाच्या पहिला षटक खेळत असताना प्रसाद पाटील यांच्या अगेन्स्ट 2 विकेट गेल्या होत्या. 1 धाव फक्त प्रसाद पाटील यांनी खर्च केली होती. परंतु कौतुक करावं लागेल दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या या इनिंगमध्ये वासुदेव देसले यांची 1च धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील महत्त्वाची आपल्या संघासाठी जमा करताना आपण पाहिलं ते वासुदेव देसले यांना आता दुसऱ्या षटकात कोणत्या प्रकारचा गोलंदाज काढला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. जिथं आस्किंग रेटचा विचार करायला गेला तर पहिला मॅच चालू व्हायच्या अगोदर दुसऱ्या सत्राला 7चा आस्किंग रेट होता. तोच आस्किंग रेटचा विचार करायला गेला तर आता 9चा आस्किंग रेट असणार आहे. म्हणजे येणाऱ्या 3 षटकामध्ये प्रति षटक 9 धावा जमा कराव्या लागतात. 27 धावांची गरज. नार्वेल बेडी टॉस जिंकतोय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना दिसतील. पुढच्या मॅचचा टॉस देखील झाला जिथं ट्रॉफी फायटर नार्वेल बेडी या संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी वरदविनायक रामवाडी या संघाला इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी. न्यू बॉलर जयेश कमेंट बॉक्स एंड कडून जयेश यांच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती 4 धावा पाहिल्या होत्या खारपाडा संघासाठी. ते जयेश आता इन्व्हाइट केले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर पाहायला गेला तर 1च धाव आपण पाहतोय टीम धारेशीर डोलवी ए संघाच्या धावफलकावरती. इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दुसऱ्या षटकात. आता नॉन पॉवर प्लेचं हे षटक आणि नॉन पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय टीम डोलवी संघाच्या अगेन्स्ट टीम खारपाडा संघ. राऊंड विकेट. पहिलाच बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर कट करायचा होता. पहिलाच बॉल डॉट बॉलनं सुरुवात करत असताना दुसऱ्या षटकाची जयेश टीम खारपाडा संघासाठी आपण पाहतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळत नाही. आता पूर्णपणे पाहायला गेला तर आपला कमबॅक आणि कमबॅक करण्यासाठी टीम खारपाडा संघ प्रत्येक वेळी चालला जातो आणि तशाच प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये. यावेळी लेफ्ट केला डाऊन दी बॉल राकेश आहेत. राकेश यांच्या माध्यमातून होणार नाही चूक. प्रसाद देखील माघारी येताना दिसतील. पुन्हा एकदा आता या मॅच वरती पकड बनवण्याचा प्रयत्न. बनवल्या होत्या. पहिल्या सत्रात 28 धावांचं उद्दिष्ट होतं. 7चा आस्किंग रेट होता. वाटलं होतं की सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल परंतु तसं पाहायला मिळालं नाही. जे चित्र आपण पहिल्या सत्रा पाहिला सकाळचं सत्र असल्या कारणानं या मैदानावरती जास्तीत जास्त बॉल मैदानाच्या बाहेर येताना दिसत नाही. तर ती सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं होतं. परंतु फलंदाजांनी केलेल्या चुका जर पाहायला गेला तर आजचा या मॅचमध्ये कुठंतरी आपल्या टीमच्या अंगी येताना दिसतात. धावफलकाचा विचार करायला गेला तर फक्त 1च धाव धावफलकावरती पाहतोय परंतु 2 विकेट महत्त्वाचे माघार येताना पाहिल्यात. म्हणजे जशी स्थिती खारपाडा संघाची होती 1 धाव 2 विकेट तशीच परिस्थिती आपण टीम डोलवी संघाची देखील पाहतो. हितेश आलेत न्यू बॅटर. एका क्षणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला. ब्लाइंड शॉट आपण पाहिला. बॅट आणि बॉल यांचा कॉन्टॅक्ट होताना दिसत नाही आहे. डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय टीम खारपाडा संघासाठी. लागोपाठची 3 डॉट बॉल पुन्हा एकदा जयेश यांची आपण पाहिलेत. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आपण पाहतोय. आता इथून जर पाहायला गेलं तर पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. परिणामी एखाद दुसरा मोठा फटकाने हे अंतर जो आस्किंग रेट आता वाढत आहे तो आस्किंग रेट देखील आपण कमी करू शकतोय. त्यासाठी मोठा फटका आता येणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल जयेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. लेफ्ट केलाय डाऊन द बॉल श्रेयश आहेत.
परंतु श्रेयस यांच्या माध्यमातून झालेली चूक आपण पाहिली. लॉंग ऑफमधून पाहायला बरंचसं डिस्टन्स कव्हर करत श्रेयस बॉल खाली गेले होते, परंतु रनिंग कॅच घेण्याचा त्यांचा प्रयत्न आपण पाहिला. झेल सुटला गेला आणि हितेश यांच्यासाठी मिळालेलं हे जीवनदान आपण पाहतोय. धावसंख्येत दोन्ही बदल पाहायला मिळतोय. जी धावसंख्या 1 या धावसंख्येवर थांबली होती ती धावसंख्या आता 3च्या घरात आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहे टीम डुलवी संघासाठी. जयेश यांच्या गोलंदाजीतून दुसरं षटक. पहिल्या षटकात आपण देसले यांचं पहिलं षटक पाहिलं होतं, 1 विकेट 1 धाव. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेल्यात 1 विकेट आणि 2 धावा जयेश यांनी खर्च केल्यात. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल अनिरुद्ध आहेत. लॉंग ऑफ मधून आले होते आणि स्ट्रेट डाऊन द फिल्डर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ही केलेली फिल्डिंग आपण पाहिली अनिरुद्ध यांच्या माध्यमातून. आणि आणखी पुढचा बॉल अशा प्रकारे गोलंदाजी आणि कॅप्टननं ज्या पद्धतीनं गोलंदाजाचा वापर केला जातोय तशाच पद्धतीने गोलंदाजी देखील होताना आणि फिल्डिंगची सेटिंग देखील जर पाहायला गेलात तर जशा प्रकारे गोलंदाजी होते तशा प्रकारे सेट केलेली ही फिल्डिंग आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे दुसऱ्या षटकातील. जिथं धावांचा विचार करायला गेलात ना तर आता केविलवाणी परिस्थिती आपण पाहतोय. टीम डोलवी संघाची 3 धावा आणि 3 विकेट. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण सुनील पाटील पाहिलं, प्रसाद पाटील पाहिलं आणि हितेश पाटील देखील पाहिलं. शेवटचा बॉल शिल्लक जयेश रवी यांच्यासाठी पहिला बॉल असणार आहे. भन्नाट वेगानं फेकलेला हा बॉल आपण पाहिला. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. 3 धावा आणि 3 विकेट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, परंतु जर पाहायला गेलात तर मच्छिंद्र पाटील 2 षटकांमध्ये आत्तापर्यंत ऑफ स्ट्राईक राहिलेले आहेत. एक देखील बॉल खेळलेले नाहीत. ॲज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. शेवटचे 2 षटक शिल्लक असणार आहेत. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी जर विचार करायला गेलात ना तर धावा 3 झाल्यात आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे. 25 रिक्वायर्ड इन 12. 12 बॉल आणि 25 धावांची गरज. प्रतिषटक जर पाहायला गेलात तर आता आस्किंग रेट 12.50चा आस्किंग रेट असणार आहे. पुढच्या मॅचचा टॉस झाला, जिथं टॉस जिंकलाय ट्रॉफी फायटर नार्वेल बेडी या संघानं आणि इन्व्हाइट केलं गेलंय वरद विनायक रामवाडी या संघाला. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. $12.50चा आस्किंग रेट. येणारे 12 बॉल शिल्लक. आता काउंटर अटॅक करावा लागेल. समीर शेवटच्या षटकामध्ये केलेली चांगली फलंदाजी, आता गोलंदाजीची जिम्मेदारी. आता जर पाहायला गेला तर धावांचं बर्डन आपण पाहतोय फलंदाजांवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये ऑफ स्ट्राईक असणारे फलंदाज मच्छिंद्र पाटील. 2 षटक झालेत, परंतु आतापर्यंत स्ट्राईक वरती आले नव्हते. नॉन स्ट्राईक एंड वरती आपले समोरील साथी फलंदाज काय करतायत तेच पाहत होते. आता जिम्मेदारी आहे मच्छिंद्र पाटील यांची. आपल्या संघासाठी 25 धावा बनवायच्या आहेत आणि या 25 धावांमध्ये जर पाहायला गेलात ना तर मच्छिंद्र पाटील यांचं मैदानामध्ये राहणं गरजेचं असणार आहे. समीर आलेत 3ऱ्या षटकात. कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत समीर. 12 बॉल 25 धावा. काउंटर अटॅक करावा लागणार आहे तिथे. एखादा षटकार चौकार येऊन हे जे बॉल आणि रन्स मधील डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण कमी करू शकतो. त्यासाठी प्रयत्न मच्छिंद्र करताना दिसेल. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. वाईड लाईन वरती डिलिव्हर केलेला हा बॉल आपण पाहिला. वाईड बॉल येतोय समीर यांचा. एक्स्ट्राची आलेली ही एकेरी धाव आपण पाहतोय. धावसंख्येत एकीने बदल 4 धावा टीम डोलवी.
शफल झाले तसं फॉलो केलं गेलं. स्क्वेअर कट करत असताना आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्येत दोन्ही बदलाव आपण पाहतोय टीम डुलवी ए संघासाठी. मच्छिंद्र पाटील वेगवेगळे प्रकारचे फटके अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं बऱ्याचशा पद्धतीनं आपण पाहतो त्यांचे येणारे फटके. स्लॉग हिट फेवरेट शॉट आपण पाहतो मच्छिंद्र पाटील यांचा. ऑफ साईडला निघायचं, एका पायावरती बसायचं आणि स्लॉग हिट हा त्यांचा फेवरेट शॉट. कदाचित शो शॉट या मॅचमध्ये देखील या इनिंगमध्ये देखील पाहायला मिळू शकतोय. परंतु आता जर पाहायला गेला तर मॅचमध्ये जर सिच्युएशन जर पाहायला गेला तर टफ फाईट मॅच आपण पाहतोय आणि हे बॅटल जर जिंकायचं असेल तर रवी पाटील असतील आणि मच्छिंद्र पाटील असतील या दोन्ही बॅटरला टीम डुलवी ए संघासाठी मैदानावरती शेवटपर्यंत राहणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल समीर बॅटिंग मार्कवरती सज्ज, राईट मोर द विकेट. मोठा फटका मारायचा होता फ्लाय स्लिपमध्ये. कॅच घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय पण शॉर्ट थॉडमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक पाहायला मिळाली. हॅलो, एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्येत एक बदल. धावसंख्या पाहतोय 7 धावा. 7 धावा. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग. गुड लेंथ वरती फेकलेला बॉल, वाईड लाईन वरती फेकलेला हा बॉल आपण पाहिला. वेगावरती स्वार होऊन आता गोलंदाजी करत असताना समीर यांना आपण पाहतोय. मागच्या बॉलवरती 1 धाव आणि आता डॉट बॉल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, डाऊन द बॉल. अनिरुद्ध आहेत. या अगोदर देखील एक झेल टिपला होता आणि आता देखील लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये हा झेल आपण पाहतोय. रवी पाटील यांना बाद करत असताना आपण पाहिलं. पूर्णपणे आता बॅकफुटवर आलेला टीम डुलवी हा संघ आपण पाहतोय. बिकट परिस्थिती, धावसंख्येचा विचार करायला गेला. बॅटर राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहेत. 7 धावा झाल्या. 4 विकेट मैदानाच्या बाहेर आपण तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. सुनील पाटील असतील, प्रसाद पाटील असतील, हितेश पाटील असतील, रवी पाटील असतील, आता राजेश पाटील आणि मच्छिंद्र पाटील या 2 बंधूंना टीम डुलवी संघाला आता पुढे घेऊन जायचं आहे. उर्वरित 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज असणार आहे. उलट्या गंतीला सुरुवात झाली आहे. 8 बॉल आणि 21 धावा. कमीत कमी जर पाहायला गेला तर 2 ते 3 षटकार या येणाऱ्या 8 बॉलमध्ये टीम डुलवी ई संघाला जर आपल्या या पहिल्या विजयाची नोंद करायची असेल, या श्री धारेश्वर चषक 2025 मध्ये आपलं अस्तित्व टिकायचं असेल तर कमीत कमी 3 षटकार मारून या मॅचचं चित्र बदलवून टाकावं लागणार आहे. यासाठी राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु कौतुक करावं लागेल खारपाडा या संघाच्या गोलंदाजांचं. यावरती अपील पाहतोय. पॅडवरती फेकलेला हा बॉल आपण पाहिला. परंतु विकेट. प्रथमदर्शी वाटलं होतं की बॉल बॅटला ब्रश झालाय, परंतु तसं झालं नाही. इन फ्रंट ऑफ द विकेट पाहिले गेले आणि हे असं आव्हान टीम डुलवी संघासमोर आपण उभे राहताना पाहतोय. दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकेटची पडझड झाली आणि विकेटच्या पडझड झाल्यानंतर आलेल्या दबावातून टीम डुलवी संघाला बाहेर पडता आलं नाही. परिणामी पूर्णपणे बॅकफुटवर ढकलताना आपण पाहिला तो टीम डुलवी संघ प्रथमतः वासुदेव दिसले यांनी केलेली सुरुवात आणि तदनंतर जयेश आणि आता समीर यांची ही अटॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय.
धावा जरी कमी असल्या तरी आपल्या गोलंदाजाचा कसा वापर करावा हे आज टीम साईशा 11 खारपाडा या संघाने दाखवून दिले. या मैदानावरती जेवढा धावा आपण बनवू शकतो ना तेवढा लो स्कोरिंग मॅचेस देखील आपण मैदानावरती डिफेंड करताना आपण पाहिलंय. आणि पहिलीच मॅच आज जर पाहायला गेला तर ही खेळपट्टी गोलंदाजांना पोषक पाहायला मिळते. फुलटॉस बॉल आहे, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करताना दिसेल. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे येईल तोपर्यंत जर पाहायला गेला तर या 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु तिथे देखील विकेट पाहायला मिळाली आणि शेवटच्या बॉलवरती आलेली एकेरी धाव पाहिली. धावसंख्येत जर पाहायला गेला तर एकनी बदल 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे 6 बॉल आणि 20 धावेंची गरज. 20 रिक्वायर्ड इन 6 बॉल. 20 धावेंची गरज. काही गोलंदाजी पाहायला मिळते. वासुदेव देसले असतील, पहिल्या षटकात 1च धाव, दुसऱ्या षटकात जयेश त्यांची देखील चांगली गोलंदाजी. जयेश यांनी 2 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकात जर पाहायला गेला तर 5 धावा खर्च केल्या त्या समीर यांनी. आणि अशा पद्धतीनं 8 धावा पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहतोय. टीम डोलवी ए संघ. येणारे 6 बॉल आणि 20 धावा. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण प्रेक्षेपण आपण पाहतोय. सहा बॉल आणि 20 धावेंची गरज. आणि अनिरुद्ध बॉलिंग मार्क वरती येताना दिसतील. फलंदाजी करत असताना अनिरुद्ध यशस्वी झाले नव्हते, परंतु आता गोलंदाजीची जिम्मेदारी अनिरुद्ध यांच्यावरती असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर 6 बॉल आणि 20 धावेंची गरज डोलवी संघाला देखील आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होताना दिसेल. शेवटचं षटक अनिरुद्ध आलेत, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना दिसतील. समोर सलामीला आलेलं मच्छिंद्र पाटील आहेत, हार्ड हिटर आहेत. आता ताकदीचा वापर करावा लागणार आहे तर मच्छिंद्र यांना अनिरुद्ध यांच्या अगेन्स्ट. 6 बॉल 20 धावा. स्लोवर बॉल हा फॉल आलेला होता, फ्लायटेड बॉल आपण पाहिला होता. अनिरुद्ध यांचा 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. थ्रो करत असताना जयेश यांच्या माध्यमातून झालेली ही आपण चूक पाहिली. अतिरिक्त बाउन्स पाहाला, विकेट किपर यांना बॉल पकडता आला नाही, परिणामी 2 धावा कंप्लीट झाल्या. आता येणारे 5 बॉल आणि 18 धावेंची गरज असणार आहे. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे मच्छिंद्र यांच्यासाठी. सहा बॉल 20 धावेंची गरज होती आणि पहिल्याच बॉल वरती आलेल्या 2 धावा आपण पाहिल्या. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. व्हॉलंटियर 5 बॉल 18 धावा. आता टीम डोलवी दवंदी ट्रॅक पुढे सरसावले होते, परंतु ज्या फोर्सनं बॉल मारला होता तो फोर्स कमी पडला गेला. परिणामी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये असलेले समीर कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही. परिणामी सलामीवीर मच्छिंद्र पाटील यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागलं. आणि आता जर पाहायला गेला तर कुठेतरी अडचणीमध्ये पूर्णपणे सापडलेला दिसतोय टीम डोलवी ए संघ. मच्छिंद्र पाटील मैदानाच्या बाहेर येताना दिसतील आणि सुजित मैदानाच्या आत दाखल होतील. परंतु जर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर आता गरज असणार आहे येणारे 4 बॉल आणि 18 धावेंची गरज. 4 बॉल 18 धावा. जी मॅच वाटली होती की डोलवी संघ काहीशे बॉल शिल्लक ठेवून ही मॅच कंप्लीट करताना दिसतील, परंतु तसं झालं नाही. दुसऱ्या बाजूनं साईशा 11 खारपाडा या संघाने गेलेली सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली आणि या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. प्रथमतः देसले फुलटॉस बॉल होता. या बॉलवरती काहीसं होणं गरजेचं होतं. वाईट बॉल येतोय. संधी उपलब्ध झाली होती, संधीचं सोनं करू शकले नाही. परिणामी या बॉलचा फायदा घेणं गरजेचं होतं. लॉंग लेगचं क्षेत्र
जर पाहायला गेलात तर या क्षेत्रात या बॉलवरती मोठा फटका येऊ शकला असता, परिणामी तसं झालं नाही. वाईट बॉल आलाय, एक धाव एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती. आता 4 बॉल 17 धावा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात डीपमध्ये आता क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. स्लोवर पद्धतीची बॉलिंग. आज जर या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना तर जेवढे स्लोवर पद्धतीचे बॉल फेकले गेलेत ना तेवढे बॉल आपल्या संघासाठी कामे येताना दिसलेत आणि तेवढे बॉल डॉट देखील आपण पाहिलेत. पुन्हा एकदा पुढे सरसावलेत, प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहेत आणि अखेरीस आणखी एक धावचित स्वरूपात विकेटची पडझड होताना दिसत आहे. आणि या मॅचचं आता जवळजवळ चित्र स्पष्ट होताना दिसतंय. पहिलीच मॅच वाटलं होतं डोल्वी संघ या मॅचमध्ये कुठंतरी आपलं प्रभुत्व निर्माण करेल, पहिल्या विजयाची नोंद करताना दिसेल, परंतु तशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. फलंदाजांनी केलेल्या चुका आपण पाहिल्या आणि या चुका अखेरीस आपल्या टीम डोल्वी संघासाठी कुठंतरी घातक ठरताना दिसल्या आणि ही मॅच आता खारपाडा संघ आपल्या हातामध्ये घेताना दिसतोय. चला पुढच्या मॅचसाठी तयार राहायचं आहे. टीम ट्रॉफी फायटर नार्वेल बेडी टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि वरद विनायक रामवाडी आपल्याला फलंदाजी देखील करायची आहे. आणखी एक डॉट बॉल. मॅचचं चित्र स्पष्ट झालंय. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती किल विकेट मिळाली आणि पहिल्याच मॅच मध्ये खूप मोठा विजय आपण पाहिला. टीम साईशा 11 खारपाडा संघाचा. वेल प्लेट खारपाडा संघ आणि हार्डलक टीम डोल्वी. पहिलाच मॅच आपण पाहिला आणि पहिल्याच मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच 28 धावांचा चेस होता आणि 28 धावांचा चेस मध्ये बॉलिंग साठी उतरलेली साईशा 11 खारपाडा हा संघ आपण पाहिला आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय. पहिलं षटक डिलिव्हर केला आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि अतिमहत्वाची विकेट देखील आपल्या संघासाठी घेतली. असे वासुदेव देसले इज द प्लेअर ऑफ द मॅच.